तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं के एम ब्लॉग्स 91मध्ये ना. आपण बऱ्याच दिवसांनी ब्लॉग शूट करतोय. तुम्ही मला कुठं होतात तर जरा कामाच्या चक्करमध्ये होतो म्हणून शूट वगैरे नाही केलं. तर आपण आता चाललो आहे उज्जैनला. तर आपल्याबरोबर आज सगळी बनारसची टीम आहे. त्याच्यामध्ये एक मेंबर वाढेल, मला मी भेट करून देतो. तर आपल्याला सोडायला आलेला आहे साहिल भाई. किती दिवसांनी भेटलो आपण. तर प्रेम दादा आपल्या संख्येला आहे. तो गेला ATMमध्ये पैसे काढायला. आता जातो ट्रेनमध्ये तिकीट वगैरे काढून निघतो. या चला, सगळेजण दादरला येणार आहेत. तर मग जाऊया दादरला. मित्रांनो पोचलो दादरला. आम्हाला भेटत नाही मित्र आपला. आता कोण आलं इथे माहीत नाही. दादाला कॉल आला. चला भेटूया त्याला पण. कोण आलेत बघा जरा. एवढ्या लवकर आलेले आहेत. कुठे होता रे तुम्ही? हे भडव्या कुठं होता रे? हा कधीचा येतोय? तर आपले नेहमीप्रमाणे तिकीट आम्ही काढले. मेन गोष्ट काहीतरी आणले थांबा. हे सगळे आपले भाऊ. ह्याला ओळखलं का तुम्ही लोक? काय बोलतोय? काय होता मेन गोष्ट भावांनो? आपली मेन गोष्ट आलेली आहे. कोल बरा काय आहे? हा मला तिकीट ठेव दे आधी. ती पडली स्पेशल आणले. लाईट आपले कामाची गोष्ट आहे मित्रांनो. भाईने आणले. चला भेटूया. भेटलो ना भावाला. चला मित्रांनो आपण आलोय वरती. ओमकारला ट्रेन माहिती आहे, आपल्याला काय माहित नाही. आणि विनायक बाय किती रुपये बॉटल आहे? बॉटल किती रुपये आपली? तर जरा विनायकसाठी आम्हाला ट्रिपला पैसे कमी पडले म्हणून आम्ही सेलिंगचा धंदा चालू केला नवीन बिझनेस. आता सगळे 5-20 वापरून घेतले आहे. 10 रुपये बॉटल येतात तो. आईला लोक 5 रुपये लागतात. आपण मेहनत आहे पाहिजे. आमची ट्रेन लागलेली आहे. बघू शकता आपली ट्रेन आहे. जाऊया. आणि भावेनो थंडीमध्ये आम्ही जॅकेट घ्यायचं बघा. आपल्या घालून जॅकेट आणि गरमले तेवढं बोलतं. आणि आमचा नेहमीप्रमाणे पार्टनर आहे. आम्ही दोघं एकत्र असतो. हे दोघं एकत्र असतात. विनायक आमच्या संगतीला असतो म्हणजे सपोर्टर. त्याला दुसरा पार्टनर भेटला म्हणून आता आमच्याबरोबर नाही तो. तर सेल्फी स्टिक मला ह्यानेच आणले. कशात कामाला पण तो हाय घालायला मैत्री केले मी. मलाच माहिती नाही कशात कामाला. क्रोमामध्ये कोणाला काय लागलं नाही याला कॉन्टॅक्ट करा. मी ID देतो तुम्हाला ह्याची. जुगाड 450 रुपयाची सेल्फी स्टिक बाईनी 200 रुपयात आणले. हे ते काय कुपन लावून. आणि मी येड्यावानी 400 रुपयाची सेल्फी स्टिक 500 रुपयाला घेऊन आलतो. लॉसमध्ये मीच रे. जाऊ दे आता काय करा. चला मग आता हे लोकांनी त्या घोड्यावानी पळतात बघू शकतात. मी झोपू काय जेव्हा घ्या ना मला. चला जाऊया ट्रेनमध्ये बसून भेटतो तुम्हाला. बसलो सीटवर. आणि या लोकांचं चाललंय सामान ठेवायचं. नेहमीप्रमाणे गोंधळ आमचा. बॅगा ठेगा ठेवायचं. आपण विंडो आपल्याला लागते कंपल्सरी. विंडो लागते आणि विंडो जाणार नाही. आत्ताची जरा काच नाही. मागच्या वेळेस गेलो काच वाली होती. AC वाली भेटली नाही सीट वाटतं. मग आता काय टेन्शन नाही. चला. आणि भाई जर्किंग घालून चला भाई आपण सगळे बसलोय. जरा टाइमपास करूया आता. तर मित्रांनो आपण आता जोडले सेल्फी स्टिक आणि उजेड चेक करतोय जरा कसं काय पडतंय. लाव रे जरा बटन दाब. माझा हात पोचत नाही. पहिली स्टेप आहे. अरे आहे रे चांगली क्वालिटी आहे. नाही अरे अजून गोरा. ह्याने आणलेले 200 रुपयात मध्ये काम 25 कार्यक्रम आपण करतो. आणि अख्खे ह्याच्यात आम्ही पहिलाही जुगाड मारले कंटिन्युअस. असे 3-4 कुपन मारलेत कंटिन्युअस मध्ये. डायरेक्ट वन साईड 250 रुपये कमी. करा लागतं. कोणीच नाही आमच्या अख्ख्या ह्याच्यामध्ये सगळे आहेत. आणि माझ्या आवडीची गोष्ट म्हणजे हातामध्ये असं हे असली की बरं वाटतं असं झुलवायला. तर ऍक्च्युअली मध्ये गिम्बल बघत होतो. गिम्बल जरा जास्त भाव कधीच्या बाहेर गेलं ते. आपण जास्त चालत आहे. आपल्याला हे बरं आहे. हे आपल्याला चालत आहे. अख्ख्या डब्यात कोणीच नाही. हे सगळे काहीतरी नाश्ता वगैरे आणायला गेलेत. आणि भाईचा प्लॅन बिर्याणीचा आहे. जो असा गेलाय. तो आम्ही ट्रेन मध्ये निघालो भाई. मी तर निघालो जेवलो पण नाही. म्हणलं ठीक आहे मी पण जेवलो नाही. डबा नेला नाही मी बोललो. असं मला असं झालं की जेवलो असतो ना मी खरं बरं वाटलं असतं. लिटरली मी एवढी गाडी पण चालवत 2 व्हीलर चालवून मी ज्योतिबाला जाऊन आलोय. तुम्हाला माहिती आहे मी ज्योतिबाला कसं 1 डे मध्ये मारतो.
आता तर 24 तास चालवले आणि या लोकांनी स्वप्न तोडलं. योनीच मी नाही ओमकार ऑर्डर तू दिली होतीस ना? हा पण ओमकारने नाही बोलला ना, मला काय माहिती. ऑर्डर तुम्हाला टाइमवर देता येत नाही. मला काय माहिती ऑर्डर. मला वाटलं जायच्या टायमाला कशी ऑर्डर द्यायला लागलं येड्या. आणि मला बोलला पण निघायच्या अगोदर की भाई बिर्याणी भेटत नाहीये. भाई मी जाऊन घेऊन आलो असतो. मला सांगितलं असतं, मी कन्फ्युजन आणली असते जाग्यावर. तुमची बिस्मिल्लाची नाही मी सैराट वर. आमची सैराट एक नंबर. वाईब मॅच करते आमची. मी बिस्मिल्ला नाही आम्ही सैराटवाले. आम्ही सैराटच ब्रँच वापरतो. भाई वन साइड किती पण हान भारी लागते ना मग. मग चेंज करायचं. मी सैराटची ना मित्रांनो, सैराटची प्रत्येक बिर्याणी खाऊन बघितली. खाल्लं का रे? मध्ये बघू आता काहीतरी खायला आणतात अंडे भेटू. दरप्रमाणे आला की पसरायची सवय बेकार, त्याला घाण की काय लाज वाटते. बिर्याणी आणल्या, मूड खराब केलता मगाशी, पण मूड खराब चांगला केला बिर्याणी आणली. तो अपनी सब गाड़ी का रोड वाली वासीच है ना, शिवाय बड़ा आता रजिस्ट्रेशन झालं, आपण जिथून गाडी घेतो रोहन मोटर्स मधून तिथलं. आता आपला बसवायचं जुगाड करा भाई. बाई नक्कीच देऊ, त्याचा ब्लॉग पण आपण काढू. हा ब्लॉग पण बनव. हो बाई झोपालो, आपल्या नशिबात आलेलंच आहे, त्याचं काही टेन्शनच नाही. विनायक आपला कुठे गेला काय माहिती. चला टिकट्या पाडले. चलो मग मित्रांनो थांबलोय. हे जी बेकार सवय रे ही नुसतं थंबनेल साठी बाहेर आलो. ट्रेनला लय टाइम आहे. चला बघा गेला आता त्याला प्रॉब्लेम झालाय. आतमध्ये जाऊन काहीतरी उघड कर, जेल लावतोय कुठं तर दुसऱ्याच ठिकाणी. बाईचं का वाढ आहे. आता येईल आधी डायरेक्ट बाथरूम मध्ये गेला आणि यांचं डिस्कशन चालू आहे एकदम कणगोरवालं. काय करायचं काय नाही, कसं जाणार. बिनपरवा भाई, लापरवा आम्ही, आम्हाला लेनदेनच नाही. गणगोर डिस्कशन आहे. कसं वाटतंय? थोडंसं कमी चिपकते. पेक्शन कमी होते. दमी पकड. असू ते नको बात शिक झाला. कसं शिक तो माहिती कशाला घेतोय, त्याला यायचं नाही. क्योंकि शिका कारण की कसं दरवेळेस फक्त कॅमेरावाला दिसत नाही ना. हा पोरगा आहे ना, जेव्हा बघू तेव्हा पावडर लावतो दुसरीकडे कुठेतरी. दुसरीकडे दुसरीकडे. ये हमारी टीम का ब्लॉगर. फुल ऑन प्रमोशन बाय कंपनी. SP ऑडिओ साऊंड आहे. हाँ ऑर्डर पाहिजे तर स्पॉन्सर सचिन. अगर ट्रिप में अगर कुछ भी होता है, सारी की जिम्मेदारी ये बंदे की है. फाइटिंग ये करेगा, लड़ाई ये करेगा, सब ये करेगा. 76 की केस भी यही लेगा. ये दोनों डिस्कशन कर रहे हैं कौन से. एक बार दिखा दो भाई. ये दोनों डिस्कशन कर रहे हैं कि कौन सा पुलिस वाला कौन सा वकील करने का. वो ऑर्गेनाइजर है, नहीं, मैनेजर है. वो डिसाइड करे कि कौन सा पुलिस वो डिसाइड करे कौन सा पुलिस वाला कौन सा वकील करने का. केस 76 लगने के बाद. हम कुछ बोलना चाहोगे? ये बाउंसर, ये फनी गाय है. आई एम टेक्निकल. अभी मैंने दूसरा भी जिम्मा लिया कि मैं टेक्निकल चीजें यहाँ लाके दूंगा. सप्लायर. सप्लायर और ये टेक्निकल चीजें चेक करने वाला जिम्मेदारी इसकी है. पहला चेकिंग में करते हैं, उसके बाद आगे आगे जाते हैं डिस्ट्रीब्यूटर. सप्लायर डिस्ट्रीब्यूट होता है. हाँ वो अभी समझ के लो इधर उधर. इतनी इंग्लिश अच्छी नहीं, बस समझ लेना. समझना. हमारी ब्रांचेस कहीं हम नहीं पढ़े मिलेंगी. लिखे अनपढ़ हो गए. हमारी ब्रांचेस कहीं नहीं मिलेंगे आपको. सीधा ब्लॉग पे आके डाल दो है कमेंट सेक्शन में, है ना भाई. पहिल्यांदा मी आता ब्लॉग मध्ये फुल आलो असेल, कोणीतरी कॅमेरा माझा पकडलाय. आता गट्टा वाजावाला पकडतो, वाजावाला करायचं. दे बाबा दे. नको एवढं नको. मालिक नहीं है. मालिक रेंदो भाई. यार कधी जायचो, कधीपासून उभं राहिलोय. आमचा मॅनेजर बरोबर नाही. 5 वाजता निघूया सगळे. ते तिकडे गेलेत, मॅनेजर आणि ऑर्गनायझर तिकडे गेलेत. मित्र माझा भाऊ, त्याचा मित्र. माझा भाऊ बाई मी जाता त्याला ओळखत म्हणून काय बोलणार. बुशिवी दे काम करू का? त्या कामाचा. मी तयार आहे. नको आमचं इथं ऑर्गनायझर एकदम बेकार आहे. खाण्यापिण्याची सुविधा ठेवली नाहीये. भांडून आलोय. 5 वाजता काम सोडून आलोय. मॅनेजरशी भांडून आलोय. दे बाबा सुट्टी करून आलोय त्याकडे. अगर इसका मैनेजर सुन रहा है तो इसको जॉब से निकाल दो. मी तर ऑल नाईट गाडी चालवून थकून बिकून म्हटलं हमारी टीम का मेहनती बच्चा. पण कसलं इथं आले माहिती पडतं. घरी दल्ला बसला आलो होतो.
ये निठल्ला Supervisor ये निठल्ला है वो, उसको क्या है? सॉरी सर उठाओ sorry. बैग चलो। सुपरवाइजर सर है अपने। ये हमारी गाड़ी है अवंतिका जो अभी तक सिर्फ है ही कभी निकलेगी अवंतिका नाव आहे हिचं? हा. म्हणले आता माहित पडले नंबर पण आलेला तिला ही वाली नाही हा? नाही नाही ही अवंतिका. नाही ती आई कुठे काय करते ती वाली नाही. नाही नाही ही अवंतिका मला माहित पडले आपला नंबर काय आपण गाडीचा 1100 काहीतरी 121961 हा माहित पडला आता लक्षात आता का ते माहित नाही 21 नाही एक मिनिट 1290 तिकीट वगैरे सांगतो, 61 त्याची मारल कुत्रा का मागच्या ट्रिप सारखं व्हायचं तिथे आला नाही आपल्याला आधार कार्डच भेटत नाही सोडून ठीक आहे सोडून दे शेवटी जाऊ दे बोलतो पिछले ट्रिप में पता नहीं क्या हुआ था एक्सपीरियंस बड़ा अच्छा था कुछ बोलना चाहोगे सर आधार कार्ड ही नहीं मिल रहे थे हमारे बाद में टीसी को बोला अरे तुम लोग इसी छोड़ दो बोला यार रे, तो बस में ही चला जाता है चला आता जाऊया आतमध्ये मस्त झाली चला तर जाऊन ओमकार करतेचा फळ झाला तो कसला स्पीडला आलाय और ट्रेन चालू झाली फटाफट चढलो वरती तर तिकडून करतात ना पळत भारी काय पण बरा आता काही वेळा ट्रेन चालू होईल चला कधी कधी असं कॅमेरा बंद ठेवणं जरासा गरजेचं आहे खाली खाल्ली अबे विनायक लपून ठेवले अहो लोकांना टेन्शन गाडीत आणायचं नाही बिर्याणीचं आहे खायचं आहे बाईने इज्जत केलेली आहे अरे इकडे यायचं काय ते चाललंय बाहेर बसते ओमकार काय ते मस्ती लय भारी आलं फक्त शूज पाहिजे होते. फोटो यांनी काढलाय आता माझाच काढलाय चांगला आता स्टोरी टाकायची आहे मला काय माहिती आता काहीतरी उंगल्या करतो बोलतोय आता बघू काय करून देतोय जुगाड प्लस गरमी होते म्हणून मी स्लीपर घालून आलो तर आता बोलतो मी काय करून देणार बुट घालणार आहे कुठली घालणार पुमाची पाहिजेत मला स्पोर्ट्स शूज ओके पुमाची पाहिजे भाजली हा बघा आपण आता फॅक्टरी काम करतो हा ना आता तुम्ही कुठेही माणसाला कुठेही पोहोचवतो म्हणून ह्याच्या संगतीला राहिलो असं वाटतं कधी कधी फोटो ठेवायला मला लाज वाटते की बोलतात तू ह्याच्या कुठे एडिट करून घेतला असशील तिकडे पोहोचायसाठी ओरिजिनल असं तरी बोलतात अरे AI ने एडिट केला तिकडे गेले आता नीचे ह्याच्यामुळे नाव बदनाम झाले आमचं जुगाड प्लस आहे ना आपला अरे काय जुगाड काय काय गोष्टी तर अशा आहेत ना की काय सांगू नका आता राजच राहिल्या हातच पाहिजे राहिला पाहिजे ते पहिले की बाय कामामधला असो किंवा इकडे कामातला असो लय बेकार सचिन सर तू पण एक्झाम देतो असे सचिन एक्झाम देत अशी मी बोलवतो बाथरूम धुवायची अशी वाली झालं आपलं खाऊन घेतो भूक लागली जरा सगळ्यांना उपवास चालू होणार शनिवार वगैरे मग टाइम होईल बिर्याणी खाऊन घेऊ हे पण आणले चला मग या लोकांनी जेवायला मी अजून पण नाही खोललेलं मग माहिती आहे मी फेमस आहे माझं नाव चर्चेत आहे सध्या घरामध्ये कशी वाटत कशी वाटते चव सगळ्यांनी सांगा हा बर बर चला मग मित्रांनो खाऊन भेटू मित्रांनो त्या सगळ्या स्टोऱ्या टाकत बसले बघितलं ना सगळे आपापल्या म्हणजे मोबाईल स्टोऱ्या वगैरे टाकतात निवांत आणि आपण एक साईडला बसलो इकडे चालू चला पुढे जाऊन भेटतो मला आता मित्रांनो डायरेक्ट उज्जैनला उतरलो झोपेत उठलेलो मी जे रात्री झोपलोय ते आता उठलोय थोड्या वेळापूर्वी माझ्या वेळी उठत होतो शूट नाही केलं बेकार झोप लागलेली माझी विनायक कसं बोलतोय चला बाहेर पुढे इकडेच बेकार झोप लागलेली आलोय माझे उज्जैन स्टेशन चला पुढे तर ऑटो पकडतोय निघूया सगळे रिक्षामध्ये एवढे सगळे झोपलेले फक्त हा एकटा जागा होता बाई तो पण झोपलेला रातभर जागून तो मध्ये झोपला सगळ्यात झोपलो होतो हा
तो अर्धी रात्र जागा होता पण, मी झोपलेलो. तो जसा उठला तसा मी जागा राहिलो. ह्या वेळेस सगळे झोपून आलेत. सगळ्यात भारी विनायक. विनायक भाईनी कडक झोप काढली. Start to end. शेवटी यांनीच म्हणाले. मी तर बाई वरती जाऊन तो बेकार झोपलेलो. दादा पण नंतर झोपलेला आरामात. स्वतःला पण रेकॉर्ड करणार. असं मी दिसत नाही ना, दिसलं नाही, काळा झाला ना. हा, मी झोप काढली कारण मी बोललो नाही झोप काढली फुल मार्केट आहे आपल्या घरात जिथं रूम घेतलं ते होतं ना फुल मार्केट. हे असं बोलून होतं रे. मला तो प्लॅटफॉर्मला उतरलो तेव्हा पण वाटलं जरा पण चला. झालं. तर मित्रांनो आलोय, भरपूर मेहनत करून रूम भेटले. फ्रेश होऊन तो यावेळेस रूम चांगला घेतला आमच्या ऑर्गनायझरने, मॅनेजरने. सगळे आता गेलेच फ्रेश होत आहेत. चला आता इथेच बॉस करूया. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.